नाही इथंच मला दो वाजून आणू काय नाही घ्यायला नेऊ जायला त्याचा भावार्थ जाणण्यासाठी तेथे नवनाथ समर्थाचे अगोदर बाळा भवन साशाला बोलते आहे दुर्बल स्वामी श्री गजानन सिद्धयोगी अरे बाळा उद्या एका माझा अनुभव येतो एका वस्तूचे प्रतिमान्य स्वामींचे तो कथा नामा सिद्ध भूत ज्ञान संपन्न हे त्याचे कर्मात्मन कौशामध्ये समजावे वैसे बाळाचा अगदी दिवशी सांगते नवे खून निराशे तो एक प्रभुताचे स्वामी पठे ते ठाईवर एक योग योगेश्वरा एक मुद्रा सुंदर एक तरु गुलाबाचा एक गंगा भागीरथी झाली ते स्वामी विचारले आज्ञा परत करणे पण म्हणे गुरुराया हे दृश्य पाहून देवींना तुमच्या ह्या मार्गाहून पैसे साच असून तुमचा बंधू कसा तो ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गाव जाणे मिळतात सर्व त्यांची भिन्न भिन्न दिसती पण खबरदारी घ्यावी लागते जाण खरे परम करणे दुरुत्तरी कदा त्याने टाळू नये आता मुक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे भक्ती पंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध ते मलिनता मनात आहे अवशे राहिला पाहे त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे दया प्रेम दीनता अंगी पाहिजे तत्वता श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्यांची विशेष मुख म्हणजे नामस्मरण करणे हरीच जाणून अंगी ऐशी अंगी असती जाणे या भक्ती मार्गाला या अंगांचा जो भक्ती केली त्यालाच भेटे श्रीहरी भक्ती मार्गाचे नाही सरी त्याचा विधी सोपा असे परितो करण्या आचरण कर्माहून कठीण जाणं येतो झालो भूमीवर कैवल्याच्या मार्गावर भाविकांना सोडावया जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगेल भलं त्या पंथा आचरणे आता नको पुसूच काही हे नको सांगे पाहे देवांत बसते ये ठाई पिसेपणाच्या पासोळीने ज्याची निष्ठा बसेल वाजो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची न जरूर मला ज्याची अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला उगीच तरकटी वातरडाला स्फोट त्याचा करू नये कुणी काही म्हणतो आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा ऐसा उपदेश ऐकला बाळाभाऊंच्या नेत्रांना प्रेमाश्रूंचा लुटला पूर्तोना आवरेत्या अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले वैखरीचे संपले काम दिले सहजचे मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर पुराण प्रांताचा उद्धार करा ऐसी अवतरला साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची ही होती महाराजांची मनापासून भक्तीनं हिला महाराज एकेदिनी ऐशापरी बदलेवाने डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र जे जे येतील त्यांना साळू घाल भोजना येणेच तू नारायण प्रिय होशील निसंशय ती साळूबाई पठांत आहे अजून पर्यंत जी वैजापूरची असे सत्य माहेर बाळे खोळेचे प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला थोन त्या फलत झाला त्याच्या दुर्दैवी खामगावच्या सन्निध्याचे जन्मगाव परियसे त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे पुत्र तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैल बुद्धीचा वेद देणी प्रेम जासे हा धर्मपीठ वाराणसीचे भागीरथींच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनाचे वेद वेदांगा स्मृतीच्या प्रत्येक भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवेयन गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रोते विद्यार्थी नातरी अध्ययन जाते देशावरी दर्शन करण्याचे त्याने ठेवले आहे म्हणजे विश्वासघात आज त्याची धावा त्याचा माझ्या हाते तो विश्वासला माझ्यावर मी निस्त झालो निसुर रासी निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी आता समजूत मालकाची कोणी रीती घालूसाचे पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकांचा रात्री हल्लीचे नोकर निमखराम शिरजोरा नफा तोट्याची तिळभर काळजीने त्यांना मालकाच्या तिमाचे आहेत क्षमाच करील ऐसे मनाशी बोलून उद्या येता नारायण तिमाची गावात येऊन पाय धरी पंतांचे महाराज माझ्या झोपेने बुडवेले तुम्हाला लागून 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या श्री गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिना ऐसे बोलून शेगावाला मारुतीवंत येता झाला तो महाराज होते आसावरी जगू पाटील सवरे सांगितले आणि आलो निघून ऐसे करून पट्टाक्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवणी अचरणी ऐसे वचन बोलला आम्हा सर्वस्व आधार आपलाच आहे साचार लेकराचा अवघा भार मातेची श्री असे आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपली आई मी लेखणीचे काम केले लिहिते लिहिते स्वामी म्हणे श्री गजानन महाराजा त्यांच्या कृपे करून मीही केले लेखन येथे माझे मोठेपणा काहीच नाही विविध स्वस्ते स्त्री दासगणवरीचे श्री गजानन विजयनामे ग्रंथ आता आला काळचा प्रतकाळचा अध्याय पुढे असे शुभम भवतो श्री गजाननार्पणमस्तु इथे श्री गजानन विजय ग्रंथस्य विंशोऽध्यायः समाप्तः समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री की जय।
आपा तर चांगला निघाला पाहिजे. शांत आहे ना तुम्ही.